वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे शौर्य हा ऊर्जाच्या जवळ आलेला असतो. त्यावेळी ऊर्जा ही ते दागिने बघत असते. तर शौर्य तिकडे येतो आणि ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा वाव, आज तू खूपच जास्त खुश आणि फ्रेश दिसतेस मला. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो ऑफकोर्स, आज आपण देवदर्शनाला जातोय आणि तुझ्या बायकोचा मूड देवदर्शनाला जाताना चांगल्या ठिकाणी जाताना नेहमी चांगलाच असतो, समजलं का? त्यावर हे ऐकून शौर्य खुश होतो आणि हसतो. ऊर्जा म्हणते, काय झालंय का हसायला? त्यावेळी शौर्य म्हणतो, अरे हसायला काय झालं असं कसं विचारू शकतेस तू? माझ्या बायकोचा मूड देवदर्शनालाही जाताना एवढा चांगला आहे, एवढा फ्रेश आहे, मग ह्या गोष्टीने मला आनंद होणार नाही का? मला आता खूप भारी वाटतंय की माझ्या बायकोचा मूड एवढा छान आहे देवदर्शनाला जाताना हे बघूनच. त्यावेळी ऊर्जा म्हणते, हो का? त्यावर शौर्य म्हणतो, हो मग बघू, माझ्याकडे बघ तरी. त्यावर मग ऊर्जाला तो त्याच्या बाजूने फिरवतो. ऊर्जा लाजत असते. मग ती शौर्याला म्हणते, बरं शौर्य, ऐक ना माझं प्लीज, पुरे झालं, हे बघ ना, हे दागिने मला आजींनी दिलेत घालायला. त्यावर शौर्य म्हणतो, अगं मग काय झालं, घाल ना. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य शौर्य म्हणतो, ऊर्जा आजीने दिलेत की नाही, मग घालायचे, चल घाल. नाही नको, एक मिनिट आण इकडे ते. त्यावर ऊर्जा म्हणते, कशाला? त्यावर शौर्य म्हणतो, दे, आज मी माझ्या बायकोला स्वतःच्या हाताने तयार करतो, दे. आणि मग तो ऊर्जाला आता स्वतःच्या हाताने ते दागिने घालू लागतो. तर आता ऊर्जा शौर्याकडे बघत असते. ती म्हणत असते, शौर्य, अरे कोणी बघितलं तर? शौर्य म्हणतो, अगं बघितलं तर बघू देत ना. कुलदैवतेच्या दर्शनाला जाताना माझ्या बायकोला उलट मी स्वतःच्या हातांनी तयार करतोय असंच म्हणतील सगळे, बघू दे. त्यावेळी मग आता ऊर्जा ही आरशात बघत असते आणि शौर्य हा तिला तयार करत असतो. त्यानंतर मग ऊर्जाच्या अंगावर सगळे दागिने घालून होत आलेले असतात. शौर्यने ऊर्जाच्या गळ्यात नेकलेस घातलेला असतो, कानातले घातलेले असतात, हातात छान अशा बांगड्या घातलेल्या असतात आणि हे सगळं करताना तो ऊर्जाकडे बघतही असतो, हसतही असतो. शौर्याला ऊर्जाला तयार करताना एक वेगळं समाधान, एक वेगळा असा आनंद मिळत असतो. आणि मग आता शेवटी सगळे दागिने घालून झाल्याच्या नंतर तो आणि ऊर्जा दोघंही जण एकमेकांकडे पाहतात. ऊर्जाच्या मागून शौर्य आरशाकडे येतो आणि आता दोघं नवरा बायको एकमेकांकडे बघत असतात, आरशाकडे बघत असतात आणि हसत असतात. मग आता ऊर्जाचं रूप हे अगदीच खुलून आलेलं असतं. आधीच हिरव्या रंगाची साडी, त्यामध्ये आता हे सुंदर नक्षीकांत दागिने, वा वा वा, ऊर्जा खूप उठाव दिसत असते आणि शौर्याला आता स्वतःवरती ताबा उरत नसतो. शौर्य ऊर्जाच्या ह्या मोहक रूपावरती बहारलेला असतो. आता वेळ असते ती गजऱ्याची. शौर्य गजरा हातात घेतो. आता तो गजरा ऊर्जाला दाखवतो. ऊर्जासुद्धा गजराकडे अगदी कौतुकाने बघते. त्यानंतर शौर्य तो गजरा ऊर्जाच्या गालाला लावतो आणि लावत ऊर्जाच्या मागच्या बाजूच्या केसाला येतो. आता तो केसामध्ये गजरा लावत असतो, गालावरून गजरा फिरवलेला असतो आणि मग त्यावेळी आता तो ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा कसं वाटतंय तुला? ऊर्जा म्हणते, शौर्य मला खूप भारी वाटतंय. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा मलासुद्धा खूप भारी वाटतंय. त्याबरोबर मग तो तिच्या केसामध्ये तो गजरा मारतो. आता हे सगळं झाल्यावर मग ऊर्जा म्हणते, शौर्य खरंच आजचा दिवस खूप भारी होता, हो ना? त्यावर शौर्य म्हणतो, होता नाही, आता सुरू होणारा आहे खूप भारी दिवस असणार आहे आजचा ऊर्जा, माझा तुझ्याबरोबरचा. तिकडे आपण शांत जाऊया. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, हो नक्की. त्यानंतर पुन्हा एकदा शौर्य हा ऊर्जाच्या जवळ येतो आणि आता तो ऊर्जाला म्हणत असतो की, मिसेस बायको, खूप 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 गोड दिसतेस, खूपच सुंदर. आणि मग शौर्य ऊर्जाच्या मागून जातो आणि ऊर्जाला पकडतो. ऊर्जा म्हणत असते, शौर्य सोड, कोणीतरी येईल उगाच. शौर्य म्हणतो, कोणी नाही येणार गं. दिव्या वहिनी बाहेर सजावटीच्या तयारीत लागली. पण तोपर्यंत त्या ठिकाणी दिव्या ऊर्जा करत येते आणि म्हणत असते, ऊर्जा झाली का गं तुझी तयारी? त्यावर ऊर्जा म्हणते, हो ही काय,
होत चालली आहे. नाही म्हणजे झालीच आहे. त्यावर दिव्या म्हणते की झाली आहे ना, मग जा ना गं ऊर्जा, एकदाचे जा, लवकर जा, मला झोपू द्या, मला खूप झोप आली आहे. देवदर्शन कोणाचं आहे आणि कामाला कोणाला लावलं आहे ते एकदा बघा. त्याबरोबर मग ऊर्जा आणि शौर्य दिव्यावरती मोठ्या मोठ्याने हसू लागतात. दुसऱ्या बाजूला गौरव आणि आता इकडे तीर्था हे दोघंजणं कॉफी पित असतात. तर तीर्था ही गौरवला म्हणते, शी, खरं तर ना कॉफी पिण्याची खरी मजा ही कॉफी शॉपमध्येच असते, कॅफेमध्ये, इथे नाही. त्यावेळी मग ती पुढे म्हणते, कारण काय असते ना, कॉफी बनवणं व्यवस्थित छान हे फक्त त्या लोकांनाच जमतं. हे असे लोकल कॉफीवाले जे असतात ना, यांना कॉफी बनवणं जमतच नाही. यांना स्ट्रॉंग सांगितली की हे जास्त कडू करतात आणि नॉर्मल सांगितली की ही अशी काही चवणाढव नसलेली बनवतात. त्यावर मग आता गौरव म्हणतो, तुला ते 700 रुपये दिल्यापेक्षा कॉफी प्यायला घशाखाली उतरणार नाही, मला माहिती आहे. पण तीर्था, तुला माहिती आहे का, कॉफीची खरी चव कशावरती अवलंबून असते? कॉफीची खरी चव अवलंबून असते वातावरणावरती आणि माणसाच्या भावनेवरती. एकदा का पोटात कॅफेन गेलं की त्यानंतर मग त्यावर लगेचच तीर्था म्हणते, नो लेक्चर, नो लेक्चर. आज मला नॉलेज नको आहे, अजिबातच नॉलेज नको आहे. आज माझा मूड खूप छान आहे, त्यामुळे नो नॉलेज, नो नॉलेज. त्याबरोबर तो म्हणतो की हो हो हो, नाही, आज तुझा मूड खूप छान आहे हे मला तुझ्याकडे बघता क्षणी कळलं आहे. पण आज नेमका तुझा मूड एवढा छान काय? आणि मी आणखीन एक गोष्ट नोटीससुद्धा केली आहे, ती म्हणजे आज आल्यापासून तू उशीर होईल, बाबा ओरडतील, घरी जायला हवं, असं काही म्हटलीसुद्धा नाही आहेस. काय नक्की गडबड काय आहे? काय झालं आहे काय? त्यावेळी मग तीर्था ही म्हणत असते, सांगू? त्यावर तो म्हणतो, ऑफकोर्स सांग. त्यावर तीर्था म्हणते, अरे आज ॲक्च्युली माझी मॉम घरी नाही आहे आणि तुला माहिती आहे ती सगळे आहेत ना कुलदैवतेच्या दर्शनाला गेलेत आणि आत्ता ते लोक कोणीही घरी लवकर येणार नाही आहेत, डिरेक्ट संध्याकाळी येणार आहेत. त्यामुळे त्यावर मग तो म्हणतो, मग तू का नाही गेलीस कुलदैवतेच्या दर्शनाला? त्यावर तीर्था म्हणते, त्यावर तो म्हणतो, बोल ना, तू पण जायचं होतंस ना देवीच्या दर्शनाला. त्यावर मग ती सांगते, अरे गेले असते रे, जायचंच होतं, पण आजचं आपलं हे सेशन महत्त्वाचं होतं ना आणि आपण इथे थांबलो त्यामुळे आपली केवढी कामं झाली, म्हणून मग विचार केला नको जायला. त्यावर गौरव म्हणतो, अगदी ठीक काम केलंस, बरं झालं. त्यावर मग आता तीर्था म्हणते, अरे खरं तर हे जोडप्याने घ्यायचं दर्शन होतं, म्हणून ऊर्जा वहिनी आणि शौर्यदादाला घेऊन गेलेत घरचे. त्याबरोबर गौरव म्हणतो, अरे वा, काय परफेक्ट पर्सनॅलिटीचं नाव काढलंस गं तू, ऊर्जा वहिनी. तुला माहिती आहे का, त्या ना मला म्हणजे खूप इन्स्पायर करतात. आम्ही त्यांना काही वर्षांपूर्वी भेटलो आहे सुद्धा. म्हणजे मला ना एक प्रोजेक्ट मिळालं होतं की सामान्य लोकांच्या हक्कासाठी, अधिकारासाठी काय काय कायदे आहेत ते शोधायचं. मग मी इकडनं तिकडनं त्यांचा नंबर मिळवला आणि त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनीसुद्धा माझी काय बाप मदत केली यार, खरंच त्या खूप हुशारच आहेत. तर दुसऱ्या बाजूला आमदार शिर्के फोनवर बोलत असतात, नाही 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 साहेब, तुम्हाला काळजी करण्याची गरजच नाही आहे ना साहेब, अहो मी आहे ना, मी करतो ना सगळं मॅनेज. हो 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 साहेब, नाही नाही ना, नाही साहेब, तसं काही होणार नाही आहे. हो साहेब, होऊन जाईल. हो हो साहेब, हो. अहो साहेब, पण ऐकून तरी घ्या माझं. साहेब तुम्ही म्हणालात ते मी सगळं ऐकलं ना, मग आता माझं. पण तोपर्यंत तो फोन कट करून टाकतो. तोपर्यंत त्या ठिकाणी विक्रांत शिर्के येतो. विक्रांत म्हणतो, पप्पा ती पळून गेली. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, कोण पळून गेली, काय बोलतोयस तू विक्रांत? त्यावर विक्रांत म्हणतो, पप्पा अहो ती पद्मा तिच्या गावी परत पळून गेली. आता जातो तिच्या गावाला आणि ताबडतोब तिच्या झिंजा पकडतो आणि फरफटत तिला इथे मुंबईपर्यंत घेऊन येतो. त्याबरोबर शिर्के म्हणतात, गप्प बस, तिला गरीब किंवा तिला भिकारडी बोलण्याच्या आधी ना एकदा आपल्या अवस्थेकडे बघ, कळलं विक्रांत? बघ आता काय घडलं आहे ते. त्यावर तो विचारतो, काय झालं पप्पा, तुम्ही असे का बोलताय? त्यावर मग शिर्के सांगतात, पक्षश्रेष्ठींचा फोन आला होता. काय म्हणालेत माहिती आहे की हे सगळं प्रकरण वरपर्यंत पोहोचायच्या आत ताबडतोब निस्तरा, आवरा, नाहीतर तुम्हाला महागात पडेल, जड जाईल हे सगळं. त्यावर मग आता तो म्हणू लागतो की पप्पा अहो मग तुम्ही एवढी काळजी कशाला करताय, तुम्ही जरा शांत व्हा. त्यावर शिर्के म्हणतात, कसा शांत राहू मी, तुला माहिती आहे का काय काय होऊ शकतं ते. काही झालं तरी हे प्रकरण इथल्या इथे मिटवायला हवं.
यासाठी माझ्याकडे फक्त एकच पर्याय आहे. त्याबरोबर मग विक्रांत म्हणतो, कोणता? त्यावर शिर्के विक्रांतकडे फक्त बघतो. तसा विक्रांत म्हणतो, माझ्या आणि तीर्थाच्या लग्नाचा? त्यावर शिर्के म्हणतो, हो, तुझ्या आणि त्या तीर्थाच्या लग्नाचा. आणि ते लग्न लवकरात लवकर व्हायलाच पाहिजे, आत्ताच्या आत्ताच. त्याबरोबर मग विक्रांत हा शिर्केंच्या जवळ येतो आणि शिर्केंना म्हणतो, पण तुम्हाला काय वाटतं, आमचं लग्न इतक्या सहजासहजी सोप्या पद्धतीने तुमचा तो खास फ्रेंड, बेस्ट फ्रेंड, मित्र होऊन देईल का? त्याबरोबर शिर्के म्हणत असतो, नाही नाही, त्यांच्याकडे मी काही पर्यायच सोडलेला नाही आहे. त्याला तुझं लग्न तीर्थाबरोबर लावून द्यावंच लागेल, कारण मी तशी ऑर्डरच सोडली आहे ना. त्याबरोबर विक्रांत म्हणत असतो की बघूया आता काय होतं आहे ते. तर ऊर्जा दुसऱ्या बाजूला पूर्वाबरोबर फोनवर बोलत बाहेर येते. हो आई अगं, आम्ही लोक मगाशीच पोहोचलो. नाही नाही, पाऊस वगैरे काही नव्हता. हो, आता इकडनं दर्शन घेऊन तर झालं आहे, निघायचीच वेळ आहे. हो, काय म्हणतेस? नाही, बरंच झालं. तसंही तिला आरामाची गरज होतीच. बरं आई, चल मी तुला घरी जाऊन निवांत करते. एवढं बोलून ती फोन कट करते. इतक्यात तिकडे शौर्य येतो. ऊर्जाच्या हातातलं ताट घेतो आणि ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा, काय म्हणाल्या काकू? ऊर्जा म्हणते, काही नाही रे, पद्माबद्दलच आई बोलत होती. आई सांगत होती की पद्मा म्हणत होती कायमचं गावाला निघून जाते, तिकडेच राहते, तिकडे सेटल होते म्हणून. पण आईने तिची समजूत काढली आणि आईने तिला सांगितलं की तसं काहीही करू नकोस, कुठेही हे घर वगैरे सोडून जाऊ नकोस, इथेच राहा. आता सध्या तिला गावाला पाठवलं आहे काही दिवसांसाठी. त्यावर शौर्य म्हणतो की बरं झालं, जरा बाहेरून जाऊन आली ना की मग ती आपोआप फ्रेश होईल आणि तिला बरं वाटेल. त्यावेळी मग शौर्य ऊर्जाला म्हणतो, मग काय, कसं वाटतंय? ऊर्जा म्हणते, खूप भारी आणि पॉझिटिव्ह वाटतंय रे. म्हणजे हे मंदिर, इथल्या वाईब्स खरंच खूप छान आहेत. मला खूप आवडलं हे शौर्य. इथे आल्यानंतर प्रसन्न झालं मन एकदम माझं. त्यावर शौर्य म्हणतो, हो ना ऊर्जा, तुला माहिती आहे माझी अशी नेहमी इच्छा असायची की मी इथे आलो की माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्यामुळे मी लग्न झाल्यावर माझ्या बायकोलाही इथे घेऊन येणार. बाय द वे, मला सांग, देवीकडे तू काय मागितलंस काय? त्यावर ऊर्जा म्हणते, चल, असं सांगायचं नसतं काही कोणाला. त्यावर शौर्य म्हणतो, अरे असं कसं? नवऱ्याला सांगितलेलं चालतं. बोल ना, काय मागितलंस तू देवाकडे? त्यावर ऊर्जा म्हणते, मी एकच मागणं मागितलं, आपल्या दोघांना पण कायम एकत्र ठेव. आपण दोघं जिथे एकत्र असू ना तिथे काहीच अडचणी येणार नाही, म्हणून मी म्हटलं आपल्याला एकत्र ठेव. त्यावर शौर्य म्हणतो, खरंच ऊर्जा यार, तू खूप चांगली गोष्ट म्हटलीस. त्यानंतर मग शौर्य आणि ऊर्जा एकमेकांकडे पुन्हा बघू लागतात आणि आता ते एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवतात. ऊर्जा म्हणते, शौर्य, आपल्याला वेळ मिळेल ना तेव्हा आपण ह्या मंदिरात यायचं दर्शनासाठी. मला खरंच हे मंदिर खूप आवडले. शौर्य म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर शौर्य ऊर्जाला म्हणतो, तुला आई आणि आजी आत बोलवत आहेत. त्यावर ऊर्जा आत जाते आणि म्हणते, तू लवकर या. इतक्यात शौर्याच्या फोनवरती अर्पिताचा फोन येऊ लागतो. शौर्य म्हणतो, अरे यार, मी आणि ऊर्जा चांगल्या रोमॅन्टिक सीनमध्ये जात असलो की या अर्पिताचे काही सेन्स वाचतात का? हिला काही सेन्स आहेत का? ही लगेच कसा काय कॉल करते? पण नाही, आज काहीही झालं ना तरी मी हिचा फोन कटच करून देणार आहे. नाहीतर एक काम करतो ना, मी सरळ फोन स्विच ऑफच करतो. मग पुढे काय करायचं ते बघू आपण. बरं, चला. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी अर्पिता असते ती खूप जास्त घाबरलेली असते. ती विचार करते, अरे यार, ह्या शौर्य मगापासून याचा फोन लागत नव्हता, आता फोन लागला आहे तर फोन उचलत नाही आहे. पुन्हा एकदा ट्राय करते. पुन्हा अर्पिताला फोन स्विच ऑफ लागतो. आता मात्र ती घाबरते. तर दुसऱ्या बाजूला इकडे जी तीर्थ असते ती गौरवला मध्येच गाडी थांबवायला लावते. गौरव म्हणतो, अगं अर्पिता, कशाला? मी तुला तुझ्या घरपर्यंत सोडलं असतं की. त्यावर अर्पिता म्हणते, हो रे, पण कशाला उगाच? मला ना इथे बाजारात काही आपल्या प्रोजेक्टसाठीच्या वस्तू वगैरे खरेदी करायच्या होत्या. मग उगाच माझ्यामुळे तुलासुद्धा उशीर होईल ना, म्हणून मी म्हटलं. त्यावर तो म्हणतो, अगं मग काय झालं? अर्पिता, जा, तू जाऊन ये, तोवर मी इथेच थांबतो. त्यावर ऊर्जा म्हणते, तीर्था म्हणते की नाही, नको, काहीच गरज नाही आहे. उलट तू घरी जा. तुझ्यामुळे माझा वेळ वाया गेलेला मला नाही आवडणार. तर तोपर्यंत त्या ठिकाणी विक्रांत आणि त्याचे मित्र पोहोचतात. विक्रांत म्हणतो की ही तीर्थावहिनी आहे ना. त्याबरोबर विक्रांतचे मित्र तिच्याकडे बघत म्हणतात, तीर्थावहिनी आहे ना.
त्यावर विक्रांत म्हणतो, हो तीर्था वहिनीच आहे तुमची, उतरा. आणि मग ते त्याचे मित्र खाली उतरू लागतात. विक्रांत आता म्हणत असतो, ती तर तीर्थाच आहे बरोबर, पण तिच्या बरोबर कोण आहे? त्यावर मग विक्रांतचे मित्र म्हणतात, या मुलाला कधी पाहिलेलं नाही आहे वहिनींबरोबर. त्यावर लगेचच विक्रांत म्हणतो, तो कोण आहे, कुठला आहे, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे, पण आता तो उरणार नाही एवढं मात्र पक्का. आणि मग लगेचच विक्रांत पुढे सरसावत असतो. त्यावेळी आता त्याचे मित्र त्याला थांबवतात आणि म्हणतात, थांब थांब विक्रांत, काय करतोयस हे? आधीच एकतर तुझ्यावर कोर्ट केस सुरू आहे, नेगेटिव्ह पब्लिसिटी चालू आहे, आणि त्यात जर असं काहीतरी करून बसलेस ना तर खूप मोठी गडबड होईल. थांब प्लीज. त्यावर विक्रांत म्हणतो, मला नाही आहे सांगायचं, विक्रांत शिर्के आहे मी, विक्रांत शिर्के. विक्रांतला जे करायचं आहे विक्रांत नेहमी तेच करतो. त्याबरोबर मग आता गौरव आणि तीर्थाचं कॉन्व्हर्सेशन खूप चांगलं सुरू असतं. त्या दोघांनाही ही गोष्ट माहीतच नसते की तिकडे विक्रांत आहे. मग विक्रांत म्हणतो, चला मग लागा तयारीला. त्यावर त्याचे मित्र विचारतात, कशाची तयारी, काय करायचं आहे तुला? त्यावर मग विक्रांत म्हणतो, अरे काय करायचं आहे म्हणजे असं कसं विचारताय तुम्ही? ह्या तीर्थाला गायब करायचे, हिला उचलायचं. त्यावर विक्रांतला त्याचे मित्र म्हणतात, काय अरे काय डोक्या बिक्यावर पडला का तू विक्रांत, उगाचच काही बडबडतोय का? तीर्था वहिनींना गायब करायचं म्हणजे? त्यावर तो म्हणतो की हो, या तीर्थाला गायब करायचं, हिला उचलायची, आणि उचलायची म्हणजे उचलायचीच. त्याबरोबर मग विक्रांत म्हणत असतो, अरे पण ह्याला काय अर्थ? विक्रांतचे मित्र म्हणतात, अरे पण ह्याला काय अर्थ आहे, कोणाला कळलं तर? विक्रांत म्हणतो, मी ठरवलं आहे ना, म्हणजे ठरवलं आहे, ते तसंच व्हायला हवं. त्यानंतर मग आता घरचे सगळे देवदर्शनावरून दमून थकून आलेले असतात. आता ती लोक आल्याच्यानंतर मग इकडे आदित्य विचारतो की अरे तुम्ही एवढ्या लवकर कसे आलात, ते सुद्धा सुकेच्या सुके, तुम्हाला पाऊस वगैरे काही मिळाला नाही का? त्यावर ऊर्जा म्हणते, नाही म्हणजे तसं काही नाही आहे दादा, मोजून 10-15 मिनटं पाऊस पडला खरा, पण नंतर त्याने जी उघाड दिली ती खरोखर खूप महत्त्वाची होती, म्हणजे अगदी देवदर्शन आमचं व्यवस्थित पार पडलं. त्याबरोबर हे ऐकून मग तो म्हणतो की वा वा, चांगलं झालं. तर आजी म्हणते, आणि हो, आपल्या कुलदैवतेच्या मंदिराचं कोठाराचं काम करायला काढायचं आहे. तर आता मी यावेळी येताना सांगून आलेली आहे, तर काही दिवसांमध्ये कोठाराचं कामसुद्धा सुरू होईल. तर आता आदित्य ऊर्जाला विचारतो, ऊर्जा ते सगळं सोड, मला एक गोष्ट महत्त्वाची सांग, तुला ते मंदिर कसं वाटलं, प्रसन्न वाटलं का तिकडे गेल्यावर? त्यावर ऊर्जा म्हणते, हो ऑफकोर्स आदित्य दादा, खूप सुंदर सुबक मंदिर आहे. उलट मी तर यांना म्हटलं सुद्धा की आता जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ असेल ना, तेव्हा तेव्हा आपण त्या मंदिरात दर्शनाला जायचं. मला खूप छान वाटलं. त्यावर दिव्यासुद्धा म्हणते की हो ना, मलासुद्धा ते मंदिर खूप आवडलं होतं. त्यावर मग लगेचच आदित्य म्हणतो, हो का गं, मग आज दर्शनाला का नाही गेलीस? मग मात्र ती गप्पच राहते, तिच्याकडे बोलण्यासारखं काहीच नसतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता आईसाहेबांना थकवा जाणवत असतो. मग आता ऊर्जा आईसाहेबांना विचारते, आईसाहेब काय हो, काय होतं आहे तुम्हाला? आईसाहेब नाही नाही काही नाही, मी ठीक आहे असं म्हणतात. त्यावेळी मग ऊर्जा म्हणते, आईसाहेब प्रवासामुळे मला वाटतं तुम्हाला त्रास झाला, उठा बरं तुम्ही, थोडा वेळ तुमच्या खोलीत आराम करा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल की मी तुमच्यासाठी चहा बनवून आणू इथे. त्याबरोबर आईसाहेब म्हणतात की नाही नको, चहा नको. त्यावर ऊर्जा म्हणते, मग बिस्किट देऊ का, काही खायला देऊ का तुम्हाला आईसाहेब? आईसाहेब म्हणतात, नाही नको गं, खरंच सध्या काही नको, मी खोलीत जाऊन पडले ना की मला जरा बरं वाटेल. त्यावर ऊर्जा म्हणते, ठीक आहे या, हळू या. आणि मग ऊर्जा लगेचच तिला हात देऊ लागते. तर आता हे सगळं सुरू असताना इकडे आता शौर्यसुद्धा उठतो. शौर्यसुद्धा ऊर्जाची मदत करतो. दोघंजणं आजीला आधार देत असतात. तर हे सगळं काही आता विजया फक्त शांतपणे बघत असते. ती मनात विचार करते, चला एका अर्थी हे बरं झालं जे झालं ते, यामुळेच तर ह्यांच्या आजी तब्येत खराब झाली. ऊर्जा आणि शौर्य आजीला आधार देत असतात, वरती घेऊन जात असतात. तोवर विजया विचार करते, बरं झालं आईसाहेबांनी स्वतःहूनच काही विषय काढला नाही देवदर्शनाचा तेच. त्याबरोबर आईसाहेब तिकडे येतात आणि म्हणतात की ऊर्जा, शौर्य, आता आणखीन फार वेळ वाया घालवू नका, आता तुम्ही एका खोलीत राहू शकता. ऊर्जा, तू आजच तुझं सगळं सामान दिव्याच्या खोलीतून शौर्याच्या खोलीमध्ये शिफ्ट कर.
त्यावर आदित्य लगेच म्हणतो, शौर्य तुला माहिती आहे का, मी तर माझं सामान आधीच तुझ्या रूममधून शिफ्ट करून ठेवलं होतं. त्यावर हे ऐकून मग दोघं भाऊ एकमेकाला टाळ्या मारतात आणि दोघं भाऊ आनंदी असतात. त्यानंतर शौर्य ऊर्जाच्या खूप जास्त जवळ येतो. विजया विचार करू लागते की आता मी काय करू, हे सगळं कसं थांबवू, काहीतरी तर करायला हवं, पण काय, हा खूप मोठा प्रश्न विजयाच्या समोर असतो. तो म्हणजे शौर्य आणि ऊर्जाला एकमेकांपासून लांब कसं ठेवायचं. त्यानंतर आपण पाहतो की शौर्याने छान अशी मधुचंद्राची रात्र प्लॅन केलेली असते. ऊर्जासुद्धा लाल साडी नेसून शौर्याच्या समोर आलेली असते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.